कोरटकरकडून शिवरायांच्या अपमानाची कबुली. कबुलीनंतर कोरटकरला छातीत कळ आली. उद्दाम कोरटकरनं पुरावाही केला नष्ट. शिवद्रोही प्रशांत कोरटकरच्या मुसक्या आवळल्यानंतर या प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत. न्यायालयानं कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यातच पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं टाळणाऱ्या मस्तवाल कोरटकरला पोलिसी खाक्या दाखवत 5 तास कसून चौकशी केली आणि तो पोपटासारखा बोलू लागला. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. होय, आपणच इंद्रजित सावंतांना फोन करून शिवरायांचा अवमान केल्याची कबुली त्यानं दिली. नेमकं कोरटकर काय म्हणाला पाहूया. इंद्रजित सावंतांना मी स्वतःच फोन केला. गुन्हा दाखल होताच मोबाईलमधील डेटा डिलीट केला. अटक टाळण्यासाठी हैदराबाद मार्गे चेन्नईला पळून जाण्याच्या तयारीत होतो. त्यासाठी तेलंगणातील मंचरियाल रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. अंतरिम जामीन रद्द केल्यानं मोबाईलचा वापर बंद केला. फरार असताना ऑनलाईन व्यवहार टाळले. महिनाभरानंतर अटक केलेल्या प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेऊन फॉरेन्सिकला पाठवण्यात आले. मात्र ही आवाजाची फॉरेन्सिक चाचणी कशी होणार पाहूया. फिर्यादी सावंतांच्या आवाजाचे नमुने घेतले जाणार. कोरटकरसह 4 जणांच्या आवाजाचे नमुने घेतले. कसबा बावडा येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी. मूळ संभाषण, आवाजाचा पोत, बोलण्याची पद्धत, स्वर, व्यंजनांचा उच्चार याची तपासणी. 4 ते 6 दिवसात फॉरेन्सिक चाचणीचा अहवाल येणार. आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान, त्यानंतर आपण ते बोललोच नसल्याचं सांगत केलेली दिशाभूल आणि आता निर्लज्जपणे आपणच शिवरायांचा अवमान केल्याची कबुली कोरटकरनं दिली आहे. मात्र कोरटकरनं कबुली दिल्यानंतर त्याच्या छातीत कळ आली आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोरटकरच्या छातीत कळ ही तुरुंगवारी टाळण्याची खेळी आहे का, असा सवाल उपस्थित केला जातोय. रणजित माजगावकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, कोल्हापूर.